आपलं स्वागत. नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. जमीन खरेदी विक्री व्यवहार ऑनलाईन होणार, पेपरलेसच्या दिशेने महसूल खात्याची वाटचाल. हरित क्षेत्राच्या रक्षणासाठी सिडको सरसावली, तीव्रांच्या रक्षणात टोल फ्री क्रमांक व वेब लिंक. सरकारी नोकरीतील छोट्या पदांसाठी मुलाखती रद्द, पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वपूर्ण घोषणा. स्मार्ट सिटी योजनेसाठी विद्युत विभागही सज्ज, नवी मुंबई व ठाण्यासाठी 545 करोड रुपयांची योजना. मोस्ट वॉन्टेड छोटा राजन अखेर जाळ्यात, इंडोनेशियातून केलं अटक. वाशी सेक्टर 4 मधील फुटपाथचे काम संथ गतीने, वर्षभर सुरू असणाऱ्या कामाचा नागरिकांना मनस्ताप. पुन्हा एकदा स्वागत. सरकारी नोकरीतील छोट्या पदांसाठी 1 जानेवारी 2016 पासून मुलाखती घेण्यात येणार नसल्याची महत्त्वपूर्ण घोषणा रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदींनी ही घोषणा केली आहे. सरकारी नोकरीतील छोट्या पदांसाठी 1 जानेवारी 2016 पासून मुलाखती घेण्यात येणार नसल्याची महत्त्वपूर्ण घोषणा रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या माध्यमातून केली. येत्या जानेवारी महिन्यापासून बी, सी आणि डी श्रेणीतील केंद्र सरकारच्या नोकऱ्यांसाठी मुलाखतींची अट रद्द करण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली आहे. मात्र कोणत्याही शिफारसीवरून या नोकऱ्या देण्यात येणार नसल्याचंही मोदींनी स्पष्ट केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV. इंडोनेशियन अधिकाऱ्यांनी रविवारी भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर छोटा राजनला अटक केली आहे. राजेंद्र सदाशिव निकाळजे, जो छोटा राजन म्हणून प्रसिद्ध आहे, भारतातील अनेक प्रकरणांमध्ये तो मोस्ट वॉन्टेड आहे. इंडोनेशियन अधिकाऱ्यांनी रविवारी भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर छोटा राजनला अटक केली आहे. राजेंद्र सदाशिव निकाळजे, जो छोटा राजन म्हणून प्रसिद्ध आहे, भारतातील अनेक प्रकरणांमध्ये तो मोस्ट वॉन्टेड आहे. ऑस्ट्रेलियन पोलिसांनी गुप्त सूचनेच्या आधारे कारवाई करत सिडनीतून बर्लीच्या एका रिसॉर्टमध्ये असलेल्या छोटा राजनला पकडले. 55 वर्षीय राजन 2 दशकांपासून वॉन्टेड आहे. रविवारी विमानतळावर त्याला अटक करण्यात आली असून छोटा राजन भारतातील 15 ते 20 हत्यांमधील आरोपी आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा एकेकाळचा उजवा हात म्हणून छोटा राजनला ओळखलं जात होतं. अखेर त्याला बेड्या टाकण्यात पोलिसांना यश आले. ब्युरो रिपोर्ट, MVTV. वाशी सेक्टर 4 मधील महापालिकेने हाती घेतलेली पदपथ निर्मितीची कामे गेले वर्षभर तशीच सुरू आहेत. या पदपथांच्या कामाचा दर्जाही निकृष्ट असून त्याकडे पालिकेचं दुर्लक्ष होताना दिसत आहे. वाशी सेक्टर 4 मधील महापालिकेने हाती घेतलेली पदपथ निर्मितीची कामे गेले वर्षभर तशीच सुरू आहेत. या पदपथाच्या कामाचा दर्जाही निकृष्ट असून त्याकडे पालिकेचं दुर्लक्ष होताना दिसतंय. जवळपास 3 कोटी रुपयांची पदपथ निर्मितीची कामे या ठिकाणी हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये शिवाजी चौकाकडून वाशी सेक्टर 6 कडे जाणारा रस्ता, तसेच सेक्टर 6 कडून शिवाजी चौकाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडचा समावेश आहे. गेले वर्षभर हे काम सुरू असल्याने याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून नागरिकांच्या पैशांचीही एक प्रकारे उधळणच म्हणावी लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV. राज्य सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई व ठाणे शहराची निवड करण्यात आली असून यासाठी विद्युत विभागही सज्ज झाला आहे. नवी मुंबई व ठाणे शहराला अखंडित वीज पुरवठा व्हावा यासाठी विद्युत विभागाच्या वतीने 545 करोड रुपयांची योजना तयार करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई व ठाणे शहरातील विद्युत विभागही यासाठी सज्ज झालाय. नवी मुंबई व ठाणे शहराला अखंडित विद्युत पुरवठा व्हावा यासाठी विद्युत विभागाच्या वतीने 545 करोड रुपयांची योजना तयार करण्यात आली आहे. या अंतर्गत नवी मुंबईसाठी 251 करोड तर ठाणे विभागासाठी 294 करोड रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या संदर्भात गेल्या आठवड्यात बैठक पार पडली. या बैठकीत ठाणे व नवी मुंबईतील खासगी व औद्योगिक क्षेत्रातील विजेची गरज ओळखून येत्या 10 वर्षात विजेच्या मागणीबाबत विचार करत भविष्यात जाणवणाऱ्या विजेच्या तुटवड्यासाठी तयार राहावं लागणार आहे. नवी मुंबईतील वाशी व नेरूळ विभागात स्मार्ट सिटी योजनेसाठी 251 करोड रुपयांची कामं प्रस्तावित करण्यात आली आहेत. या योजनेअंतर्गत विद्युत वाहिन्या भूमिगत करणे, 2211 केव्ही क्षमतेच्या उपकेंद्रांची क्षमता वाढवणे, विद्युत वितरण प्रणाली अत्याधुनिक करणे या बाबींचा समावेश आहे. अशा प्रकारचीच योजना ठाण्यातही राबवली जाईल. ब्युरो रिपोर्ट, MVTV. यापुढे राज्यातील जमीन किंवा प्रॉपर्टीचे खरेदी विक्री व्यवहार करण्यासाठी कार्यालयाचे खेटे मारण्याची गरज उरणार नाही, कारण यासंबंधीचे सर्व व्यवहार ऑनलाईन होणार आहेत, अशी घोषणा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केली.
प्रॉपर्टीचे खरेदी विक्री व्यवहार करण्यासाठी कार्यालयाचे खेटे मारण्याची गरज उरणार नाही, कारण यासंबंधीचे सर्व व्यवहार ऑनलाईन होणार आहेत, अशी घोषणा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे। यापुढे महसूल खातं पेपरलेस करण्याचा प्रयत्न आहे। जमिनीचे वाद मिटवण्यासाठी सर्व जिल्ह्यांची उपग्रहाद्वारे मोजणी करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। ॲफिडेव्हिट करण्यासाठी यापुढे कोणताही स्टॅम्प पेपर विकत घेण्याची गरज भासणार नाही। प्रकल्पग्रस्तांना नोकरी देणार, त्याचप्रमाणे 1,37,00,000 शेतकऱ्यांच्या विम्याचा हप्ता सरकार भरणार असल्याचंही खडसे यांनी सांगितलं। ब्युरो रिपोर्ट MVTV। सिडकोनं नवी मुंबईत हरित क्षेत्राच्या रक्षणासाठी पुढाकार घेतलाय। नवी मुंबईत होणाऱ्या तीव्रांच्या कत्लीबाबतच्या तक्रारी नोंदवण्यासाठी 1800-2670-207 हा टोल फ्री क्रमांक नागरिकांसाठी सुरू करण्यात आला आहे। सिडकोनं नवी मुंबईत हरित क्षेत्राच्या रक्षणासाठी पुढाकार घेतलाय। नवी मुंबईत होणाऱ्या तीव्रांच्या कत्लीबाबतच्या तक्रारी नोंदवण्यासाठी 1800-2670-207 हा टोल फ्री क्रमांक नागरिकांसाठी सुरू करण्यात आलाय। तीव्र क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनधिकृतरित्या टाकण्यात येणारा बांधकामाचा कचरा आणि तिवरांची होणारी कत्तल याविषयी नागरिकांची वाढती चिंता लक्षात घेता सिडकोनं तीव्रांच्या संरक्षण आणि देखरेखीसाठी ही मोहीम हाती घेतलीय। टोल फ्री क्रमांकाबरोबरच mangrosecomplaintscidco.maharashtra.government या ईमेल आयडीवर मेलद्वारे ही तक्रार नोंदवता येणार आहे। त्याचप्रमाणे sidco.maharashtra.government.in/mangrosecomplaint.aspx या वेब लिंकवर नागरिक फोटो सहित तक्रार नोंदवू शकणार आहेत। ब्युरो रिपोर्ट MVTV। अश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। या दिवशी अटीव दुधाचा नैवेद्य दाखविला जातो। आज सर्वत्र कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जात आहे। आज आहे कोजागिरी पौर्णिमा। अश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ, साखर घालून लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखविला जातो। दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केलं जातं। या दिवशी उत्तरात्रीपर्यंत जागरण केलं जातं, विविध खेळ खेळले जातात, विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। अशी आख्यायिका सांगतात की उत्तरात्री साक्षात लक्ष्मी देवी येऊन कोजागृत अर्थात कोण जाग आहे असे विचारते, म्हणून या दिवसाला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात। या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो। ब्युरो रिपोर्ट MVTV। नवी मुंबई महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे पालिकेची आरोग्य यंत्रणा पूर्णतः कोलमडली आहे। 14 वर्षात अर्थसंकल्पात आरोग्यासाठी तब्बल 1,294 कोटी 52 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली, परंतु त्यापैकी केवळ 719 कोटी 17 लाख रुपये खर्च करण्यात आले असून 503 कोटींचा वापरच झाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे पालिकेची आरोग्य यंत्रणा पूर्णतः कोलमडली आहे। 14 वर्षात अर्थसंकल्पात आरोग्यासाठी तब्बल 1,294 कोटी 52 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली, परंतु त्यापैकी केवळ 719 कोटी 17 लाख रुपयेच खर्च करण्यात आले असून 503 कोटींचा वापरच झाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोग्य यंत्रणेला दुय्यम स्थान देण्यात येत असल्याने शहरवासियांच्या आरोग्याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे। 2001 सालापासून एकदाही आरोग्यासाठी तरतूद करण्यात आलेला पूर्ण निधी वापरण्यातच आला नाही। सध्या नवी मुंबईतील पालिकेची रुग्णालये टप्प्याटप्प्याने बंद होऊ लागली आहेत, तर नवीन बांधलेल्या रुग्णालयांचा वेळेत वापरच सुरू करता आला नाही। पालिकेच्या या अनागोंदी कारभाराचा फटका मात्र सर्वसामान्यांना बसत आहे। ब्युरो रिपोर्ट MVTV। सीबीडी बेलापूर येथील मँगो गार्डन म्हणून प्रसिद्ध असणारं उद्यान सध्या मद्यपींसाठी अड्डा बनलाय। या ठिकाणी मद्यपींचा वावर वाढला असून या उद्यानात कचऱ्याचंही साम्राज्य पसरले, त्यामुळे मँगो गार्डनची योग्य देखरेख व देखभाली अभावी वाताहत झाली आहे। सीबीडी बेलापूर येथील मँगो गार्डन म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या उद्यानात मद्यपींचा सुळसुळाट वाढत चाललाय। या उद्यानात कचऱ्याचंही साम्राज्य पसरले, झाडं कापून निर्माण झालेला कचराही तसाच उद्यानात साचलाय। योग्य देखरेख व देखभाली अभावी या गार्डनची वाताहत झाली आहे। येथील फुटपाथही तुटलेले आहेत। प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मँगो गार्डन भकास झालं असून या उद्यानात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी, मॉर्निंग वॉकसाठी, मोकळा वेळ घालवण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी पाठ फिरवली असून मद्यपींनी मात्र या उद्यानावर कब्जा केल्याचं दिसून येतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसे, MVTV। नवी मुंबई महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग शहरातील अनधिकृत खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर कारवाई करण्यासाठी सज्ज झाली आहे। शहरातील जवळपास 500 खाद्यपदार्थांच्या विक्रेत्यांनी अनधिकृतरित्या पदपथ व रस्त्यावर कब्जा केलाय। परिणामी वाहतूक कोंडी होत असून पदचाऱ्यांचीही गैरसोय होत आहे। नवी मुंबई महानगरपालिकेचं अतिक्रमण विभाग शहरातील अनधिकृत खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर कारवाई करण्यासाठी सज्ज झाली आहे।
शहरातील जवळपास 500 खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अनधिकृतरित्या पदपथ व रस्त्यावर कब्जा केलाय. परिणामी शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत असून पदचाऱ्यांचीही गैरसोय होत आहे. गेल्याच आठवड्यात पदपथ व रस्त्यावर अनधिकृतरित्या कब्जा करणाऱ्या 25 स्टॉल धारकांवर अतिक्रमणाची कारवाई करत त्यांना हटवण्यात आलं. तर ज्या स्टॉल धारकांकडे पालिकेचे परवाने आहेत त्यांना लवकरच वाशी, नेरूळ व वेलापूर येथील पालिकेच्या केंद्रात स्थलांतरित करण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV. MVTV वृत्तवाहिनीवरील बातम्या आता तुम्ही media.mvtv या युट्यूबवरील लिंकवरही पाहू शकता किंवा तुम्ही आम्हाला 27571494 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्कही करू शकता. तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर mvtvnews@gmail.com वरही तुम्ही कळवू शकता. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.